की या वर्षीची आपण कारवाई केली, याच्या आधी याच सोमय्या कॉलेजमध्ये असं ऍडमिशनचं रॅकेट चालतंय का ह्याची आपण माहिती घेणार का? दुसरा माझा प्रश्न असा आहे, केवळ हा विषय हा सोमय्याच्या अंतर्गत जे 3 कॉलेज इथपर्यंत सीमित आहे की इतर सुद्धा कॉलेजमध्ये अशीच रॅकेट चालतायत पण ती उघडकीस आली नाही, याकरता आपण काही कारवाई करणार का? आणि माझा तिसरा प्रश्न आहे की आपण म्हणालात की क्लर्क लोकांनी त्याचं काहीतरी फोटोशॉप वगैरे करून त्या खोट्या या बनवल्या, पण याच्या व्हेरिफिकेशनची जबाबदारी जे एसएससी बोर्डचे जे पास होतात त्या व्हेरिफिकेशनची जबाबदारी ही शासनाचे जे उपसंचालक असतात त्यांच्याकडे असते आणि जे सीबीएसई मधनं पास होतात त्या कॉलेजच्या शाळेच्या प्रिन्सिपलवर असते. मग हे जे 51 विद्यार्थी होते ज्यांनी बनावट त्यांच्या गुणपत्रिका बनवल्या, लिव्हिंग सर्टिफिकेट बनवले, जर ते एसएससीच्या असतील तर जे सांगवे म्हणून आपले उपसंचालक आहेत त्यांची जबाबदारी आहे व्हेरिफिकेशनची. कारण जेव्हा अपात्र विद्यार्थ्यांना ऍडमिशन मिळते तेव्हा 50 पात्र विद्यार्थ्यांची ऍडमिशन ही मुकली जाते. त्यामुळे प्रचंड मोठा विषय. त्यामुळे माझे 3 स्पेसिफिक प्रश्न आहेत, मला कृपया त्याचं उत्तर द्यावं. धन्यवाद. ज्या बनावट गुणपत्रिका तयार करण्यात आल्या, एक तर त्या आपल्या एसएससी बोर्डाच्या नव्हत्या, त्या आयबी बोर्ड, सीबीएसई याच्या त्यांनी त्या ठिकाणी बनवून घेतल्या. आता याच्यानंतरच्या काळात ही निश्चितपणे काळजी घेण्यात येईल की जे प्रवेश त्या ठिकाणी देण्यात आले याच्या गुणपत्रिका देखील त्या संबंधित महाविद्यालयांनी तपासल्याच पाहिजे आणि शासनाच्या उपसंचालक कार्यालयातल्या देखील एका व्यक्तीने त्या ठिकाणी तपासल्या गेल्या पाहिजे, अशा पद्धतीच्या सूचना त्या ठिकाणी विभागाद्वारे देण्यात येतील.